नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही नॉर्थ वेस्ट डायरेक्शननी येत आहे. तसेच चार्ट नंबर 2मध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही नॉर्थ वेस्ट डायरेक्शननी येत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या 2 दिवशी 30 मई आणि 31 मई विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 1 जूनला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 29 मेला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 30 मेला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 1 जूनला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी हळूहळू घट होईल. अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर अधिक माहिती बघू शकता. धन्यवाद.